तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तीर्थक्षेत्र माहूरगड या ठिकाणी देवदर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने येतात। भाविक भक्तांना आकर्षित करणारे धार्मिक स्थळ असल्याने येथे भाविक भक्तांसह अघोरी प्रकार करणारे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे। या ठिकाणी पोलीस बळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नाही। त्यामुळे गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या किल्ल्यात धुडगूस घालत असल्याचे वास्तव समोर आले आहे। असाच एक प्रकार 6 नोव्हेंबर रोजी दत्तशिखर रोडवर घडल्याने भाविकांसह नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। 6 नोव्हेंबरच्या दुपारी काही नागरिक दत्तशिखर पुलाजवळून जात असताना त्यांनी एका महिलेसह 2 पुरुष अघोरी विधी करताना पाहिल्याचे समजते। या ठिकाणी ही महिला खाली बसून पूजा करत होती, तर बाजूला कोयता तसेच त्या ठिकाणी रक्ताचे डाग आणि काही पूजा विधीची सामग्री आढळून आली आहे। महिलेच्या कपाळावर रक्ताचा तिलक लावलेला असल्याचे येथून ये जा करणाऱ्या भाविकांनी सांगितले। स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता एका बोकड मृत अवस्थेत आढळल्याने या ठिकाणी अघोरी विद्येचा प्रयोग केला गेला का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तात्काळ तपासाची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चौहान, माहूर। नमस्कार, मी मनोज कीर्तने, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे। या माहूर भागामध्ये आम्ही अनेकदा असं बघतो की सोन्याचा शोध घेणाऱ्या अनेक टोळ्या या भागामध्ये नेहमी येतात, परंतु काल जो प्रकार झालेला आहे तो प्रकार म्हणजे या ठिकाणी एक बाई बसली आणि त्या ठिकाणी बोकड्या कापला, त्याचं रक्त त्या बाईला लावलं। हा अघोरी प्रकार काय आहे हे आमच्या निदर्शनात आलं नाही, परंतु निश्चितपणानं अंधश्रद्धेला चालना देणारं आणि सोनेरी टोळीनं कुठेतरी सोन्याचा शोध लावण्याच्या उद्देशानं हा केलेला प्रकार आहे। असा प्रकार या भागामध्ये दिवसाढवळ्या होत असताना प्रशासन कुठल्याही प्रकारे गंभीर मला दिसलेलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की हे कोण लोक होते आणि कोण्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी बोकड्या कापणं आणि बाईला सिंदूर लावणं, इथं या पद्धतीनं इथं हळदी कुंकू टाकणं, रक्ताचा पाट बोकड्याचा इथं वाहणं आणि त्याचं रक्त त्या बाईला लावून आणि मग कुठं काय केलं हे आम्हाला काही माहीत नाही आणि म्हणून याचा शोध लावणं गरजेचं आहे। ते प्रशासनानं लावा ही माझी नम्र विनंती आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे अघोरी प्रकार या भागामध्ये येऊन आपण करू नये। कोणत्याही देवी देवतेला या भागातल्या काही बोकड्याची वगैरे काही गरज नसते। तुमची श्रद्धा हीच सगळ्यात मोठी त्या देवांना गरज आहे।